तूळ राशीवर जन्म घेऊन विषार नक्षत्रावर जन्म घेतलेली माणसं इतकी संतुलित, शांत, सहनशील, लोभस, मोहक नसणार. पण ती लोभी घातकी म्हणत असताना राजकारणाचा भाग येतो की एखादी व्यक्ती आपल्याशी कशी वागते त्यावर सुद्धा हे राजकारणी लोक त्याप्रमाणे वर्तन ठेवतात. राजकारणी लोकांना पुढे एवढी सवय होते की एका राजकारणी माणसाला आपल्या छोट्या मुलाला कुठल्या लाईनला घालावं हे समजेना म्हणून त्याने काय केलं, एका बंद खोलीमध्ये एक कात्री ठेवली, एक संत्र ठेवलं, 1000 रुपयाची नोट ठेवली आणि रामायणाचा ग्रंथ ठेवला. मुलाला खोलीत ठेवला, गेला बाहेर. अर्ध्या पाऊण तासाने म्हणला, मुलाने जर कात्री हातात घेतली तर सर्जन करायचा, संत्र घेतलं तर बागायतदार करायचा, रामायण घेतलं तर आर्ट्सला टाकायचं, 1000 रुपयाची नोट घेतली तर कॉमर्सला टाकायचं. दार उघडलं तर तो मुलगा रामायणावर बसून कात्रीनी संत्र सोलत होता आणि 1000 रुपयाची नोट खिशात घातली होती. त्याने राजकारणात घेतला त्याला. हे वर्णन विशाखाला का लागू पडतं? विशाखाचे लोक दूरदृष्टीचे राजकारणी असतात, धोरणी. मग ते लोभी घातकी म्हणजे कोणाचा घात करणं, शत्रूचा घात करणं.